नमस्कार मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच काही लोकांचा मला हा प्रश्न होता की मॅडम सुरतच्या एका जागेवरचा तुम्ही व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की इथे राहायला फ्री, इथे खायला फ्री आहे आणि त्याच व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांनी कमेंट केला होता की मग तिथे कपडा महाग असेल, राईट? म्हणून तुमच्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी या ठिकाणी आज आलेली आहे, या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी की एवढ्या सगळ्या वस्तू हे फ्री देतात, कपडा महाग तर नाही, आणि हे का देत आहेत, त्याच्या मागचं काय कारण आहे, त्यांचा काय फायदा आहे आणि त्या फायद्यामागे आपला काय फायदा आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आता जाणून घेणार आहोत. म्हणून आज मी आलेली आहे विजय फॅशनमध्ये तुमच्या रेकमेंडेशनवर. तर चला करूया व्हिडिओची सुरुवात. आपल्यासोबत आहेत आज विजय भाऊ. नमस्ते विजय सर, कैसे हैं? ठीक आहे जी. सो मंडळी, विजय सरांना मराठी येत नाही म्हणून मी त्यांच्याशी हिंदीमध्ये कॉन्व्हर्सेशन करेल आणि आशा करते की तुम्हाला कळेल. मोस्टली आपल्या मराठी माणसाला हिंदी कळत असते. तर सर, सबसे पहला और थोड़ा कड़वा सवाल है, आपका क्या फायदा है लोगों को फ्री रहना खाना देने के पीछे? देखिए, हमारे कस्टमर हैं, हमारे यहाँ कपड़ा खरीदने आते हैं, उनको सूरत उनके लिए नया है, उनको मालूम नहीं है कि कहाँ उतरना है, कहाँ जाना है, कहाँ रहना है, कहाँ नहाना है. हमारे पास व्यवस्था है और हमने काफ़ी संघर्ष किया है, नीचे से ऊपर आए हैं और बहुत कष्ट होता है. 2000, 4000, 5000 खर्चा लग जाता है. तो मेरे पास 40 रूम है, फिर बाद में 40 रूम और बनाया, एसी, कूलर, पंखा, रहने का पूरा फुल फैसिलिटी, खाने का. और ऐसा कुछ नहीं है कि हमारे यहाँ ही लेना है, चीटिंग भी हो जाता है. हाँ. मोबाइल में कुछ दिखाते हैं, माल कुछ भेज देते हैं, कुछ ऑर्डर कर लेते हैं. हाँ. हम यहीं विजिट कराते हैं. हमारे यहाँ ऑनलाइन माल बिकता नहीं है, यहाँ बुलाते हैं, यहाँ विजिट कराते हैं. इसलिए कस्टमरों को सुविधा देते हैं, रहना खाना फ्री, कि उनका कोई 1 रुपया खर्चा नहीं लग गया. और किसी को नहीं समझ में आया कि मेरे को नहीं करना है तो उनको 1 रुपया लगेगा नहीं, क्योंकि कोरोना में ऐसे भी सब व्यस्त हैं और सबकी परेशानियों से झूल रहे हैं. तो हम लोग इसके ध्यान रखते हुए, ख्याल रखते हुए रहना खाना फ्री देते हैं. और ऐसा किसी को लगे कि हमारे को कपड़ा में लगा देंगे, ऐसा कुछ नहीं है. हम लोग क्वांटिटी और ज़्यादा सेल होता है तो उसमें हम लोग जीते हैं. ऐसा म्हणजे मंडळी, हे एक सेकंडचं मी थोडासा व्ह्युअर्स को बता दूं. म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की ह्या ठिकाणी जर हे त्यांचं नुकसान करत आहे तर कपड्यामध्ये मार्जिन काढतील, राईट? त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, जेव्हा ते इथे सुरतमध्ये आले होते त्यांना त्यांचा क्वांटिटीमध्ये, त्यांचा क्वालिटीमध्ये नाही, त्यांचा क्वांटिटीमध्ये माल विकतो. म्हणजे ज्या ठिकाणी लोक जर 100 पीसेस देत असतील ना, यांच्या दिवसाचे 1000-2000 पीसेस निघतात, तर त्यांची मार्जिन यामागे निघत असते. त्याच्यामुळे ते तुमचा फायदा कसा करवतात. तुम्हाला इथे सुरतला समजा तुम्ही दुसऱ्या गावी राहतात, तुमचे इथे नातेवाईक नाही राहत, तुम्ही इथे हॉटेलमध्ये राहशाल, हॉटेलचा खर्च, तुमचा खाण्याचा खर्च, सगळ्यात मेजर मोठा खर्च हा असतो. दुसरा खर्च तुमचा इथे लोकल ट्रान्सपोर्ट असतो. कसा? ऑटोवाल्याने तुमच्याकडून, आम्ही लोकल आहोत, आमच्याजवळून ते 10, 20, 50 रुपये जेही होतील ते घेतील, पण तुमच्याकडून ते 200, 500, 1000 असे रुपये घेतील. कारण की तुम्ही विचार करा, नवीन जागेवर जर तुम्ही जाताय तर तिथे लोक तुम्हाला तुमच्यासोबत गलत करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून हे लोक काय करतात, तुम्ही स्टेशनवर आले, तुम्ही एअरपोर्टवर आले, तुम्ही बस स्टँडवर आले तर यांची टीम तुम्हाला घ्यायला येते. घ्यायला आल्यानंतर तुम्हाला त्यांनी एक घर आहे, मोठी 5 स्टार रेस्टोरेंट नाही सर, जहाँ तक मैंने देखा है इट्स नॉट अ 5 स्टार रेस्टोरेंट, राइट? नॉर्मल रहने के लिए जगह, हाँ, 40 रूम का बना हुआ है. हाँ. और कमरा है एकदम. आणि तुम्ही हे विचार करशाल की 5 स्टार रेस्टोरेंट आहे, नाही. तुमच्या राहण्यासाठी तुमचे 2 दिवस त्या ठिकाणी राहतील, स्वच्छ जागा तुम्हाला खायला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ते त्यांचे इन हाऊस आहे, जिथे कपडा आहे तिथे आणलं जाईल. आणलं गेल्यानंतर जरुरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे की तुम्ही इथून कपडा घ्या. पहा, कपडा फील करा, प्राइस त्यांची पहा, किंमत पटत असेल तर कपडा घ्या. एवढा सगळा फायदा हा करत आहेत. कारण की हळूहळू लोकांच्या सुरतून भरोसा उठतोय. टू बी ऑनेस्ट सर, सूरत से लोगों का भरोसा उठता जा रहा है, हो रहा है. इसके लिए हम लोग व्यवस्था देते हैं और कस्टमर एकदम घर जैसा फील करते हैं. और उनको मालूम नहीं रहता कि कहाँ रहने का रूम मिलेगा, कहाँ खाने का व्यवस्था मिलेगा. तो हर चीज़ हम लोग के पास रोज आते हैं. यहाँ महाराष्ट्र के भी ग्राहक आते हैं, यूपी बिहार का भी आते हैं, हर स्टेट का आते हैं, हर स्टेट का लड़के भी हैं यहाँ, हर भाषा भी आता है, तो उनको कोई कष्ट नहीं होता. बिल्कुल बिल्कुल. तो वो ले जाके 10 रुपया कमाते हैं,
जब वो रिपीट खरीदी करने आते हैं तो अपने को खुश होते हैं कि हम व्यवस्था बढ़िया दे रहे हैं और काम बढ़िया जवळ मी यांचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टाकून देईल, तुम्हाला आय बटनमध्येही मिळेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांचं इन हाऊस पाहू शकतात, कपडा पाहू शकतात, त्यांचे जे इथं वस्तू ठेवल्यात त्या पाहू शकतात. हा व्हिडिओचा पर्पज खास असा होता की ज्या लोकांना मनात शंका होती, माझं या चॅनलवर मी तुम्हाला सुरतचे ऑनेस्ट रिव्ह्यू देते, म्हणजे जे खरं आहे ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवते. त्यामागे म्हणूनच मी तुमच्या प्रश्नांमुळे यांच्याजवळ खरं खोटं करायला आली, काय खरं आहे काय खोटं आहे. तर मला पर्सनली त्यांनी जे सांगितलं ते जेन्युइन वाटलं. आता तुम्हाला काय करायचं, माझ्यावरही भरोसा नका करू, त्यांच्यावरही नका करू. तुम्ही स्वतः इथे या, डोळ्यांनी पहा. 2 दिवस काढा. सर संडे के दिन अगर कोई आना चाहता है, सैटरडे संडे, देखिए 24 घंटे का सर्विस है. हाँ, यहाँ कोई प्रॉब्लम नहीं है. ओके. म्हणजे तुम्ही जॉब करत असाल, रविवारी तुम्हाला सुट्टी आहे, डोंट वरी. शनिवारी रात्री बसा, शनिवारी बसा, शुक्रवारी बसा, जेवढं जास्त लांब राहत असाल तर. आणि इथे या, इथे आल्यानंतर सगळी काळजी तुमची घेतील. तिथेही कंपल्सरी नाही, कपडा घ्या. तुम्हाला पटत असेल तर घ्या, नहीं पटत असेल तर पूर्ण सूरत एक्सप्लोर करा. थैंक यू वेरी मच सर, आपने इतना टाइम दिया हमारे व्यूअर्स के लिए, उनके सवालों का सारा जवाब दिया, उसके लिए धन्यवाद. आणि मंडळी, तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला खास. जर तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर प्लीज याला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. साईडला बाजूला रेड कलरचं बटन आहे, त्याला दाबा. आणि त्याच्या बाजूला एक घंटीचं बटन आहे, नोटिफिकेशन बेल, त्यालाही दाबा, जेणेकरून मी केव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ आवडला आहे, कामाचा वाटला आहे आणि तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत जायला हवा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. आजसाठी बस एवढंच. मी तुमची आवडती वैष्णवी पाटील. मिळेल अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये तुमच्या कामाच्या वस्तू मिळतील. तेव्हापर्यंत नमस्कार. थँक्यू सर.